असणार आहे. कारण एक गोष्ट काहीतरी आपण म्हणतो ना, या गोष्टी या पूर्ण शहराची डेव्हलपमेंट झाली आणि आपण तो आपला बालपणाचा तो पर्टिक्युलर एरिया मिस करतो. तो एरिया इज यावेळेला सर आहेत आणि मी हे त्यांना बऱ्याच वेळा म्हणालेलो पण आहे. आणि जरी आत्ता मी म्हणत असेल, ॲक्च्युली मी काही प्रिपेअर केलेलं नाही किंवा आय एम नॉट यूज टू डू दिस, कारण मला वाटतं मी पहिलीच रिटायरमेंट बघतो आणि ते पण अशा व्यक्तीची ज्याच्याबरोबर माझी शाळेची जी सुरुवात होती ती इतकी चांगली नव्हती. कारण कदाचित आमची फक्त भांडणच होत आले सुरुवातीपासून आणि मी मार्कांसाठी भांडत होतो आणि सरांचा मी अतिशय म्हणजे खूप मार खाल्लेला आहे. मला आठवत म्हणजे जरी पहिल्या येत असेल तरी पण. सो दॅट इज वेअर इट स्टार्टेड. आणि जशी शाळा संपू लागली आणि किंवा शाळा संपली त्यानंतर काही दिवसांनी लक्षात आलं की नाही हे बरोबर होतं, दिस वॉज व्हेरी नेसेसरी. आणि त्याच्यानंतरची जी माझी बांधिलकी आहे शाळेबरोबरची मी किंवा असं म्हणूया की प्रत्येक शिक्षकांबरोबरची ती वेगळ्या लेवलची आहे. दॅट वॉज नेक्स्ट लेवल. म्हणजे आपण म्हणतो की शिक्षकांबरोबर आपण नेहमी ती रिस्पेक्टेड फिलिंग घेऊन वाटतो, पण तसं नव्हतं माझ्यासाठी. कारण मिस्त्री मॅडम झाल्या, काटोरे सर झाले, जाधव मॅडम झाल्या. दॅट वॉज अन इमोशनल टच टू माय लाईफ. आणि प्रत्येक वेळेस ज्यावेळेला मी बोललो त्यावेळेला मला असंच वाटलं की एकतर मी कुठेतरी बऱ्याच वर्षांनी माझ्या शाळेत विसरलेल्या मित्राबरोबर बोलत आलोय, किंवा अशी गोष्ट आहे की नाही आता मी कोणाशीच नाही शेअर करू शकत, किंवा माझ्या वाईफ बरोबर पण नाही शेअर करू शकत, किंवा घरातही नाही शेअर करू शकत. त्यावेळेला ते लोक माझ्या बरोबर होते. आणि असंच सतत होत आलेलं आहे. म्हणजे असं नाही आहे की फक्त शाळेतच मार्क असे पडायला हवेत म्हणून असा अभ्यास करा आणि त्याच्यानंतर असे पेपर लिहा आणि मग मार्क पडतील.